नमस्कार मंडळी, माझ्या व्लॉग मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। हा परतीचा पाऊस शेतकऱ्याचे कशा प्रकारे नुकसान करून जातो हे मी माझ्या व्हिडिओतून दाखवत आहे आणि तुफानातही शांत राहणारा कोकणी माणूस या व्हिडिओतून मी आज दाखवत आहे। आपण पाहू शकतो की शेतकऱ्याचे झालेले नुकसान। पाऊस जरी त्याचा सखा, माती त्याचीही माता, आबाळावर विश्वास ठेवून तो जीवन जगतो साधा। पण कधी कधी हे आबाळ रुद्रावतार धारण करतो आणि परतीचा हा पाऊस भात शेतीत प्राणच घेऊन जातो। जगावं की मरावं हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो। सरकारच्या आश्वासनाने तर तो फारच थकून जातो। धान्य आलेली रोपे डोळ्यासमोर पावसात झोपतात। स्वप्न, कष्ट, आशा एकाच वेळी वाहून जातात। हाताशी आलेली उभी शेती क्षणात उद्ध्वस्त होते। आबाळ किती फाटून रडलं तरी मनाने मात्र तो कणखर बनतो, कारण तो जाणतो पिकं जातात पण हिमतीचं बीज कधीच मरत नाही। पाणी वाहून नेते शेती, मेहनत मात्र कधीच मरत नाही। एवढे नुकसान होऊन सुद्धा तो हातात पुन्हा नांगर घेतो, पुन्हा पुन्हा मातीत आपला जीव ओततो। लाटांनी पुसून टाकलेले आयुष्य पुन्हा पुन्हा हसत हसत तो उभे करतो। ढगांपुढे कधीच तो हरत नाही, पावसाला कधीच दोष देत बसत नाही। जिद्दीच्या सरीत न्हाऊन निघतो, पुन्हा छाती ताट ठेवून नव्या दिवसाची पेरणी करतो। पुन्हा छाती ताट ठेवून नव्या दिवसाची पेरणी करतो। तो रडत नाही, तो संकटाशी लढतो। तो रडत नाही, तो संकटाशी लढतो। तो थांबत नाही, तो पुढे सरकतो, कारण तो कोकणी शेतकरी, मातीतला माणूस मातीसाठी पुन्हा उभा राहतो। कारण तो कोकणी शेतकरी, मातीतला माणूस मातीसाठी पुन्हा उभा राहतो आणि आपला संसार नव्याने उभा करतो आणि आपला संसार नव्याने उभा करतो। शेतकरी फक्त पीक नाही उगवतो, तो राष्ट्राचं भविष्य पिकवतो। म्हणून लक्षात ठेवा, शेतकरी जगला तरच देश टिकेल। शेतकरी जगला तरच देश टिकेल।